तर राजकारणामध्ये एखादा शब्द प्रचलित झाला की तो कोण, कधी आणि कोणासाठी वापरेल याचा भरोसा नसतो। गेल्या दशकभरापासून देशाच्या राजकारणामध्ये गाजणारा असाच एक शब्द म्हणजे पप्पू। भाजपकडून राहुल गांधींसाठी वापरला जाणारा हा शब्द आता मात्र सर्वव्यापी झाल्याचं चित्र आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेकांना पप्पू ठरवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे। राज्यात रंगलेल्या या पप्पू पुराणाचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। महाराष्ट्राला माहिती आहे पप्पू कोण आहे। महाराष्ट्रावर आता निवडणुकीचे ढग दाटून यायला सुरुवात झाली आहे आणि पप्पू पुराणाचा गडगडाट वाढू लागलाय। महाराष्ट्राचा पप्पू कोण हे ठरवण्यासाठी राजकीय पक्षांची एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली। या स्पर्धेच्या यंदाच्या सीझनचा नारळ फोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळ दाखवून देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन दिलं। त्यानंतर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पू हा शब्द चिकटवून टाकला। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं। दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। त्यानंतर आज आशिष शेलारांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा मुद्दा पत्रकार परिषदेत मांडला। त्यावेळी त्यांना देखील पप्पू शब्द टाळता आला नाही, पण शेलार फडणवीसांच्याही एक पाऊल पुढे गेले। त्यांनी पप्पू शब्दासोबत नकाब देखील जोडला आणि पप्पू पुराणाला वेगळाच आयाम देऊन टाकला। महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। ठाकरेंवर आरोप करताना शेलारांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं मान्य केल्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतीच संधी मिळाली। मतदार यादीतले घोळ समोर आणून शेलारांनी फडणवीसांनाच कसं पप्पू सिद्ध केलं हे त्यांनी सांगून टाकलं। हे सांगताना फडणवीस आणि शेलार यांच्यातल्या अंतर्गत वादाचा मुद्दा उपस्थित करत आपल्या आरोपांना तडकाही दिला। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। कारण आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी एका पप्पूचा विषय अनेक पप्पूंवर नेला। किंबहुना महाराष्ट्रात नेमकं कुणाला पप्पू म्हणायचं, का म्हणायचं हे देखील त्यांनी सांगून टाकलं। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहीत पडलं। महाराष्ट्राला माहिती आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचा लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षेकदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू तुम्हाला माहिती आहे कोण आहे। वास्तविक राहुल गांधींवर टीका करण्यासाठी भाजपकडून पप्पू हा शब्द गेल्या दशकभरापासून जोरकसपणे वापरला जातो। आजवर हा शब्द केवळ भाजप आणि मित्रपक्षांकडून राहुल गांधींसंदर्भात वापरला जात होता, पण आता विरोधकही सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पप्पू शब्द वापरू लागल्याचं ठाकरेंच्या टीकेवरून स्पष्ट झालंय। आगामी निवडणुकीत हे पप्पू पुराण दोन्ही बाजूंनी गायलं जाणार हेच यातून सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.